काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्यांदाच पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे। पक्ष माझ्या मागे उभा राहिला नाही अशी मनातील खंत उघड करतानाच मी भाजपचा उघड प्रचार केला, मला कशाची भीती असं म्हणत त्यांनी पहिल्यांदाच काँग्रेसला थेट प्रत्युत्तर दिले। दरम्यान शिर्डी लोकसभेत कुणाला मदत करायची यावर मंथन करण्यासाठी विखेंच्या बैठकांचं सत्र सुरू झालंय। गावोगावी विखे समर्थकांच्या बैठका सुरू आहेत। सध्या युतीच्या प्रचारासाठी सुजय विखे पाटील संगमनेरमध्ये आहेत। पक्ष समर्थकांसोबत त्यांची सभा सुरू आहे। दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघात आता राजकीय हालचाली वेगात आहेत। जयंत ससाणे यांच्या समर्थकांनी एकत्र येत आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात बैठक घेतली। या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते। आपण भाजपचा उघड प्रचार केला, त्यात भीती कशाची? काँग्रेस पक्ष विरोधी पक्षनेत्याच्या पाठीशी उभा राहिला नाही, मग मी माझ्या मुलामागे का उभं राहू नये असा सवाल विखे यांनी विचारलाय। फलकावरून माझे फोटो काढले, काँग्रेस पक्ष खासगी संस्था झालाय का असा सवाल त्यांनी विचारलाय। काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधल्याचं ते म्हणाले। आज राधाकृष्ण विखे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची शक्यता आहे। माझ्यावर पुष्कळ टीका केली, आता मी ज्या पक्षात राहून टीका चालू मी आता जे हँडबिल पाहत होतो आलेले काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे हँडबिल, माझे फोटो नाही, तरी अगोदर ठरवून टाकला पक्षातून काय केला म्हणून। काँग्रेस पक्षात एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली का असं वाटायला लागलं। जसा काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी दावणीला बांधला गेलाय महाराष्ट्रामध्ये, दुर्दैव आहे, त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यातल्या पक्षात एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालाय असं एक चित्र समोर आलेलं आहे। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।